ठिकाणी परवा ढगफुटीमुळे आणि बाकीचे नुकसान झालं आहे त्याचा एक आढावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुखेड तालुक्यात जे काही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, काही लोकांचा मृत्यू झालेला आहे, जनावरं दगावलेली आहेत, पिकाचं नुकसान झालं आहे आणि ओवरऑल जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। त्याप्रमाणे आता शासनाकडून जे काही नुकसान भरपाई अपेक्षित आहे त्या संदर्भात पुढे कारवाई होईल असं वाटतंय मला। तारखेंनी आपल्यावर टीका केली होती काय राजकीय पक्ष जे सत्ताधारी आहेत ते पाहायला आले नाही। ते पाहायचा विषय काय, रोजच आम्ही पाहतो ना जिल्ह्यामध्ये, ते कधीतरी येतात, आम्ही जिल्ह्यातच राहतो, जिल्ह्यात रोजचेच विषय आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे काय, मग त्यांना आम्हाला सांगायची उद्देशाची गरज नाही आहे, ती आली हीच मोठी गोष्ट आहे। पालकमंत्री सुद्धा साहेब उशिरा प्रश्न सुरुवातीच्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असेसमेंट घ्यायला, पाहणी करायला। आपण सुरुवातीपासून हस्तक्षेप केला तर कामाला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे योग्य वेळ झाले पालकमंत्री। पशुधन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं मेलेली आहेत, काही ठिकाणी त्याच्या बॉडीज मिळालेल्या नाही आहेत वगैरे, अपवादात्मक निर्णय घेऊन काही ठिकाणी मदत करावी लागणार। विरोधकाकडून असं देखील बोललं जात आहे एकीकडे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे, भारतीय जनता पार्टी दहीहंडीच्या माध्यमातून लावण्या वगैरे नाचवत आहे। दहीहंडी काल काँग्रेसची झाली ना भोकरमध्ये, तर त्यामुळे सर्वांनी विचार केला पाहिजे। दहीहंडी करण्यामध्ये काही गैर नाही आहे, नुकसान भरपाई हा वेगळा विषय आहे, पाहणी हा वेगळा विषय आहे, पण त्यासाठी काही पूर्ण राज्याचं काम काही थांबलेलं नाही आहे। अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, लोकांना मदत केली पाहिजे हे याच्यावर दुमत नाही आहे, परंतु कार्यक्रम गणपती आहे, गणपती थांबवतो आपण का, तेव्हा आहे शेवटी, त्यामुळे ही टीका राजकीय आहे। गोपी पटेल यांना लाखो रुपये खर्च केला, पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे असं मला माहित नाही, मला काय